तुम्ही पंढरीचा वारकरी ऐकला असेल, पण रायगडाचा वारकरी ऐकलाय का? गडकोट मोहीम पार्ट 1. गाडीला नारळ फोडून आम्ही सुरुवात केली मोहिमेला. गाडीत बसताच सुरज सरांनी सर्वांची हजेरी घेतली. एकदम स्कूल ट्रिपवालं फिलिंग आलं ना. नंतर गाडीत शिवरायांची गाणी लागल्यानंतर सह्याद्रीची सगळी भूतं नाचायला लागली. मोहिमेचा आजचा गड होता किल्ले कोरीगड. प्रार्थना झाली व सगळे मावळे गड चढण्यासाठी सज्ज झाले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निघणारी ही शांतिदूत मर्दानी आखाडा कोल्हापूर नियोजित मोहीम ही यावेळी थोडी वेगळी होती. कारण यात तब्बल 170 लोक होती. जाताना थोडी जंगलवाट लागते आणि खडकाळ रस्ताही लागतो. कोरीगडला कुवारीगड, कोराईगड, कोवारी, कुवारी अशी पण नावे आहेत. पण कोराई देवीच्या नावावरूनच कोरीगड असं नाव पडलं. वर गेल्यावर पहिला गणेश दरवाजा लागतो. तसंच बुरुज व टेहळणीची जागाही दिसते आणि वर जाईल तसं दिसतं की गड संवर्धनाचं काम पण किती चांगल्या प्रकारे सुरू आहे. गडाला तटबंदी ही खूप मोठी होती. सगळ्यात महत्त्वाचं इथं पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात आहे. तर हे आहेत के.एल. पाटील सर, ज्यांना रायगडावरील शिवरायांच्या समाधीचे पूजन करण्याचा मान मिळाला आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिन्यातील पहिला आठवडा ते रायगडावर राहतात आणि यांनी 1262 वेळा रायगडाची वारी केली आहे. म्हणूनच यांना शिवरायांच्या समाधीचा पुजारी आणि रायगडाचा वारकरी म्हणतात. तसेच त्यांनी गड कसा बघावा याबद्दल पण खूप मोलाची माहिती दिली. गडाच्या टोकाला असलेल्या कोराई देवीच्या मंदिरात प्रार्थना करून आम्ही गड उतरलो. बाय बाय.